हरे कृष्ण. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे भक्तिशास्त्री कोर्समध्ये. आपण स्टडी करत आहोत श्रीमद भगवद्गीता, जशी आहे तशी, अध्याय नंबर 8. अध्याय नंबर 8चं टायटल आहे अक्षर ब्रह्मयोग. राईट. याच्या अगोदर आपण अध्याय नंबर 7 स्टडी केला होता आणि अध्याय नंबर 7च्या अंतला 3 टर्म्स विचारल्या होत्या. सांगितलं होतं भगवंतानी आदिभूत, आदिदैव आणि आदियज्ञ, आणि सोबत प्रश्न विचारला होता प्रयाण कालेपी, मृत्यू के समय में भगवान को कैसे याद करें. राइट. Recording in progress. आणि मग त्याला उत्तर देताना भगवंतानी अध्याय नंबर जेव्हा 8 प्रारंभ केला, आपण आय थिंक लास्ट टाइम श्लोक नंबर 8 ला थांबलो होतो. राईट, करेक्ट. 8 ला थांबलो होतो ना. येस. तर आपण श्लोक नंबर 1 ते 8 मध्ये बघितलेलं आहे की या 3 टर्म्सचं उत्तर काय आहे आणि प्लस मृत्यू समय मनुष्याने कशा प्रकारे भगवंताचं स्मरण केलं पाहिजे आणि कसं शक्य आहे ते. तर 2 फार महत्वाचे श्लोक आपण बघितले होते. श्लोक नंबर आय थिंक या 3 श्लोक आहेत महत्वाचे. 5, 6 आणि 7 व्हेरी इम्पॉर्टंट वर्सेस इन भगवद्गीता. सगळ्यांना हे पाठांतर असले पाहिजेत कधी पण, कारण हे श्लोक आपल्याला आठवायला लागतील मरताना. अंतकाले च मामेव कृष्ण कृष्ण मुझे याद कर लो, या मैं आपको याद करूं. कृष्ण याद करेंगे अगर सेवा किया होगा तो. भक्तों से झगड़ा किया होगा तो कृष्ण थोड़ी याद करेंगे, या कोई भक्त हमें याद करेगा. अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाति समद्भावम याति नास्ते संशयम. जो कोणी अंतकाळी माझे स्मरण करेल तो तत्काळ इमिडिएटली माझ्या प्रकृतीला आणि म्हणजे माझ्या धामाला प्राप्त करेल. आणि मग त्यानंतर 6 मध्ये इन जनरल प्रिन्सिपल सांगितलं होतं यम यम वापे स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तम एवेति कौन्तेय सदा तद भाव भाविता. यम यम तम तम यम यम तम तम श्लोक है. जो जो करोगे वो पाओगे, जैसा जैसा खाओगे वैसा वैसा रंग दिखलाओगे, जो पढ़ोगे वही बकोगे, मतलब बोलोगे. राइट. सो नाउ, आणि त्यानंतर मग 8वां श्लोक तो यावनी इम्पॉर्टंट आहे. 7वां, जेव्हा अर्जुन विचारेल कि कैसे संभव है आपको जीवन भर कैसे याद करूं मैं भगवान. अच्छा, अपनी पत्नी को कैसे याद करते हो? दिन भर ऑफिस में रहते फिर भी याद करते हो ना, मेरी पत्नी घर में क्या बना रही होगी, आज मेरे लिए भोजन, मेरा बेबी छोटा सा, उसको भी याद करते हो ना. और पत्नी भी याद करती है मेरे प्रभु जी अभी ऑफिस में भोजन लिए कि नहीं लिए, आज सब्जी कैसा लगा था, एक बार पूछ लूं व्हाट्सएप करके कैसा था सब्जी आज, बहुत अच्छा था, यू नो. और फिर फोन में बोलते हैं मेरी गुड़िया छोटी सी घरामध्ये मुलगी असे, जेवली तू जेवली, हो पप्पा मी जेवली, माझी सोनी किती छान. बस झाला, ऑफिस काम चालू. मग एवढं सगळं जर आपण आठवू शकतो आपल्या घरातल्या लोकांना, आई वडिलांना, पत्नीला, पतीला, तो भगवान कहते मुझे याद नहीं कर सकते हो क्या, जिसका बैकग्राउंड मैं हूं, सबका बैकग्राउंड मैं हूं, मुझे याद नहीं करते हो, बाकी सबको याद करते हो. ये तो बड़ा प्रॉब्लम है, यू नो. सो दैट्स व्हाई भगवंत म्हणतात तस्मात् सर्वेषु कालेषु माम अनुस्मरम युद्धच. जीवन में अपने कार्य करते हुए मुझे भी याद किया करो थोड़ा सा. राइट. जो ऑफिस में बैठे हो तो याद करो 16 माला बाकी है अभी भी. ऊपर घंटी बज रही है, अरे सुबह 8 ही माला हुआ है यार, अभी 8 माला 8 माला 8 माला. प्रभुपाद खरंच जिनियस आहेत. त्याने जी सिस्टम बनवलेली आहे एवढी परफेक्ट सिस्टम आहे, आणि आपण जर ती फॉलो केली तर आपण कधीच भगवंताचं नाम स्मरण म्हणजे भगवंतांना विसरू शकत नाही. ऍटलीस्ट जे 16 राउंड डेली चॅन्टिंग करतात, यू नो, जे जास्त करतात त्यांना तर जास्त चान्स आहे, ऍटलीस्ट मिनिमम 16, यू नो. अगर माला एक बार सुबह रह गया, दिन भर घूमते घूमते माला ही चलते रहते हैं, महामंत्र जप करना है, महामंत्र जप करना है, मीटिंग चालू रहती है, अरे कब मीटिंग खत्म होगा यार, महामंत्र जप कर लूं मैं. सो दैट्स हाउ मेडिटेशन इज ऑलवेज ऑन द महामंत्र. इनडायरेक्टली वी बिकम कृष्ण कॉन्शियस. राइट. तर म्हणून भगवंत म्हणतात इस्कॉन में आ जाओ, है ना. एक गुरु का आश्रय लो, वैष्णव का आश्रय लो, बस. माम अनुस्मरम युद्धच,
युद्ध करते करते, इस संसार में संघर्ष करते करते मुझे कैसे याद करना है अपने आप सीख जाओगे. एक्चुअली भगवत गीता तर फार स्ट्रिक्ट आहे. प्रभुपाद तर फार कंपॅशनेट आहेत. भगवत गीता म्हणते सततम कीर्तन तो माम, मतलब हमेशा कीर्तन करना चाहिए. भगवान तो कहते हैं. प्रभुपाद बहुत कंपैशनेट कहते हैं चलो कोई बात नहीं, कलयुग के जीव है आप लोग. द्वापर युग के टाइम में अंत में भगवान ने बोला था चलो मैं कंपैशन देता हूँ 16. प्रॉपर चैलेंज के साथ बोले 16 तुम्हारे लिए काफी, जाओ. काय भक्त उस्तादी करतात की हम सब कुछ सेवा छोड़ के सिर्फ जपा करेंगे. हा, जे लोक चॅन्टिंग पण करतात, सेवा पण करतात, जसं 64 माळा काही आपल्या ग्रुपमध्ये माताजी करतात, पण सेवा पण करतात, दॅट इज ओके. पण काय भक्त असे असतात हम केवल माला करेंगे क्योंकि अभी माला ही हमारा उद्धार करेगी. अच्छा ठीक है, प्रभात म्हटले ज्यादा उस्तादी मत करो, 16 माला करो, सेवा करो, और सेवा के साथ और कुछ कर सकते हो तो करो माला. सेवा छोड़ के खाली माला मत करते बैठो. आणि प्रभात कॉन्फिडेंटली म्हटले 16 तुम्हारे लिए काफी है, चैलेंज जाओ. 16 भी अगर ठीक से करके दिखाओ ना, जीवन भर रोज एवरी डे विदाउट फेल मान लूंगा तुमको, है ना. तो वो हमारे लिए काफी है. आचार्य को चैलेंज करने की कोशिश मत करो. और जो सेवा के साथ चैंटिंग कर सकते हैं, ऑल ग्लोरीज टू देम, वो हमारे लिए इंस्पिरेशन है. हम भी उस दिन एक उस स्तर पे आना चाहेंगे. सो दिस इज हाउ तुम्ही बनू शकता, राईट. त्यानंतर मग आता जेव्हा नेक्स्ट सिरीज जी आहे, राईट, नेक्स्ट सिरीज ऑफकोर्स आता 8वा श्लोक आपला याचा राहिला या सिरीज मधला. त्यानंतर या 8वा श्लोक आपण पूर्ण करून मग नेक्स्ट सेक्शन मध्ये जाऊ. मग आता ह्याच्यात अजून एक श्लोक राहिलाय 8वा, राईट. तो वाचा, कोण वाचेल? सुळेका डोबळे माताजी वाचा, श्लोक नंबर 8. हरे कृष्ण, दंडक प्रणाम. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिना परम पुरुषम दिव्यम याति पार्थानुचिंतयन्. हे पार्था, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो. हरे कृष्ण. येस. आता इथे भगवान म्हणतात ओके, तुम्ही जेव्हा भक्ती कराल म्हणजे माझ्यावर ध्यान करायचा प्रयत्न कराल, राईट. हे ध्यान करण्याची प्रक्रिया, याच्यात 2 शब्द दिलेले आहेत तुम्हाला दिसतील, है ना. 2 टर्म्स आहेत. त्यातली एक टर्म आहे कुठे गेला तुम्हाला दिसेल या चेतसा, या सर चिंतन आणि अनुचिंतन, राईट. तुम्हाला दिसते तिथे एक आहे चिंतन आणि दुसरा आहे अनुचिंतन. सी लक्षात ठेवा, नुसतं मेडिटेशन इज सिंपल मेडिटेशन, राईट. आणि जेव्हा आपल्याला स्टडीली चिंतन करायचंय, स्टडीली म्हणजे एकदम व्यवस्थितपणे, तुम्ही जर वर्ड टू वर्ड मध्ये बघितलं, राईट, तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल या निरंतर चिंतन करत राहणे, राईट. आपले मन विचलित न होऊ देता तो निश्चितपणे या त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून या मनाला विचलित न होऊ देता जो अशा प्रकारे माझे ध्यान करतो तो निश्चितपणे काय करतो, माझी प्राप्ती करतो. सो निस्त चिंतन म्हणजे कॉन्टम्प्लेशन, इंग्लिश मध्ये म्हणतात कॉन्टम्प्लेशन, मेडिटेट करणे. आणि अनुचिंतन म्हणजे स्टडी कॉन्टम्प्लेशन. स्टडी कॉन्टम्प्लेशन म्हणजे इट इज समथिंग लाईक तुम्ही आता जेव्हा चॅन्टिंग स्टार्ट करता, फर्स्ट राउंड व्हेरी गुड, सेकंड राउंड व्हेरी गुड, थर्ड राउंड थोड़ा थोड़ा डिस्ट्रैक्शन चालू हो जाता है, फोर्थ राउंड आंख थोड़ा बंद होना चालू हो जाती है. आणि मग ते काउंटर मध्ये आपलं असं असतं, जनरली असे करतात लोक 4-4-4-4 असं असतं, 4 × 16, 4 चौक 16, 4चा सेट असतो. मे बी फर्स्ट 4 अच्छा लगा, बट फर्स्ट 4 होने के बाद उसको लगता है जो थोड़ा ढीला होता ना, अभी चलेगा गाडी, चलते रहेगा. थोडं जर ढिला झालो आपण, म्हणजे जर मागे खुर्ची असेल, कधी कधी मला होतं असं खुर्चीवरती बसला असेल आणि खुर्चीला जर मागे सपोर्ट असेल, थोडं असं व्हायचं, फक्त लीन व्हायचं, म्हणजे मागे टेकू द्यायचं असं, बस. 10-15 मिनटानंतर कळतं अरे अभी तक 4 पे ही है, 4 का आगे कैसे नहीं बढ़ा, आय थिंक 4 हो गया होगा यार. कधी कधी असं होतं, झालेलं नसतं पण ते किसी वगैरे उठाएंगे, जब कर रहा है उसको उठा देते हैं, वो उठो उठो, हाँ
कितना बज गया? 6 बजे मेरा 4 हुआ था, अभी 6:15 हो गया, पक्का 2 हो गया होगा, राइट? सो दिस इज अनस्टडी कॉन्टेम्पलेशन, राईट? आता मग प्रभुपाद अंतर्भागात लिहितात, या श्लोकात भगवान श्रीकृष्णाने त्यांचे स्मरण करण्याच्या महत्वावर जोर दिला आहे, राईट? आणि प्रभुपादांचं सर्वात क्लासिक स्टेटमेंट जे आहे आतापर्यंतचं, तुम्ही ह्या याच्यामध्ये इंग्लिश मध्ये मस्त आहे, मराठीतच मस्त आहे, मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची आणि कृष्ण भावनेची पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते, राईट? असं म्हणजे एवढं सुंदर वाक्य आहे, तुम्ही ना इथना कॉपी पेस्ट करून एक मोठं पोस्टर बनवलं पाहिजे आणि घरामध्ये चिकटवलं पाहिजे आणि नेहमी बघत राहिले त्याच्याकडे पाहिजे. वरती गुरु महाराजांचा फोटो, इकडे भगवंताचा फोटो आणि खाली हे स्टेटमेंट आणि साईडला महामंत्र. मग तुम्हाला कळेल तेव्हा दररोज की महामंत्राचं काय महत्व आहे. जो महामंत्र सिरियसली चॅन्टिंग करत नाहीत ना, ते कधीच कृष्ण भावना भावित बनू शकत नाहीत. कलियुगामध्ये दिलेली ही एकच मेथड आहे, दूसरी कुठलीच मेथड नाही. कोणी म्हणेल मैं चातुर्मास कर रहा हूं, ठीक है, तो मैं अभी एक ही टाइम खाता हूं दिन में, तो हमने कहा मना किया, खाओ ना, अच्छी है, तपस्या अच्छी है, बट जपा कर रहे हो क्या? नहीं, जपा तो कैसे भी करके मतलब ऐसा ऐसा चालू नहीं. मैं तो बोलता हूँ अभी कोई बाहर मेरे को कोट मत करना, ठीक है ना, नहीं तो आपके काउंसलर मेरे को फोन करेंगे. मी तर म्हणतो तुम्हाला पाहिजे तर जास्त खावा, 2 टाइम खावा, 3 टाइम खावा, 4 टाइम खावा, पण जप व्यवस्थित करा आणि इतरांना शिवाय नका देऊ दुसऱ्या भक्तांना. या 2 गोष्टीचं केल्या ना, 2 गोष्टी करायच्या असतात. चांगला जप करायचा, कोणाला शिवाय द्यायचा नाही, बस तुमच्या सगळ्या तपस्या पुऱ्या झाल्या. ऍक्च्युअली तपस्या आहे. तुमच्या समोर कोणी भक्त असेल आणि त्यांनी काय गडबड केली असेल किंवा तुम्हाला तो ओरडला असेल, त्याला न ओरडणे, तुम्ही प्रत्युत्तर न देणे, ही फार मोठी तपस्या आहे, राईट? ही तपस्या जो शिकला त्याने सगळ्या तपस्यांचा म्हणजे डिग्री, पदवी प्राप्त केली त्याच्यामध्ये. आपण आपल्याला डिग्री दाखवायची ना लोकांना, मैं देखो बडा हो गया, पण ही सर्वात मोठी तपस्या आहे. तुम्ही कितीही बाकी गोष्टी करा, जास्त डोनेशन द्या किंवा भरपूर तुम्ही शारीरिक श्रम करून सेवा द्या, काही करा, जर आपण व्यवस्थित चॅन्टिंग करत नसेल. चॅन्टिंग म्हणजे काय? चॅन्टिंग आपल्याला तयार करते. सेवा किस भाव में करना है, तपस्या किस भाव में करना है, डोनेशन किस भाव में देना है. नहीं तो क्या है, डोनेशन देने वाले तो संसार में बहुत सारे लोग हैं. तुम्ही विचारा बिल गेट्स किती डोनेट करतात, किंवा मोठे मोठे जे खेळाडू आहेत ते किती डोनेट करतात, लाखो करोड रुपये डोनेट करतात पूर्ण संसार करता. अच्छा गरीब लोग हैं, चलो आ जाओ, चेक साइन करो, ले लो. क्या करेंगे इतना पैसा हमारे पास है तो. लोकांकडे एवढे पैसे असतात, काय करतील लोक. फॅमिली आहे 2 लोकांची 4 लोकांची, काय ते 5 लाख करोड रुपये जर पैसे असतील ते काय करा, तुम्ही काय करणार? चॅरिटीज करणार ना. किती मालमत्ता जमा करणार, किती करून किती करणार तुम्ही, राईट? पण भाव कसा असतो, मैंने दिया, मेरा पैसा आहे, मग संपलं गेम. तुम्ही जर या भावनेमध्ये देत असाल तर तुम्ही शुद्ध भावनेमध्ये देत नाहीयेत आणि या कारणाने तुमचं शुद्धीकरण होत नाहीये, राईट? शुद्धीकरण बिलकुल होणार नाही. मग आपण किती जरी सेवा केली, किती जरी आपण तपस्या केली, किती जरी आपण शास्त्राध्ययन केलं, आणि आपण आता शास्त्राध्ययन मध्ये हे सगळे पॉइंट येतात, पण हे आपण जर आत्मसात नाही केले आणि नुसतं आपण पांडित्य बनवलं, किंवा तुम्हाला भक्तिशास्त्रामध्ये 100 पैकी 100 भेटले प्रत्येक एक्झामला, तुम्हाला असं नको वाटायला माझ्यासारखा कोण नाहीये बाबा. बघा प्रत्येक एक्झामला मला 100 पडतात हो, आणि माझा हँडरायटिंग कसं आहे, प्रभूजींनी शेरा दिला होता, मोती सारखे अक्षर, तुमचे मोती, अगदी मोती पडले तो पेपरामध्ये, म्हणजे त्या. मग आता शेरा देणार आम्ही दिला, आम्ही इनकरेज करतो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही खरं त्याला एकदम म्हणजे असं नाही की मी असं खोटं बोलतोय, खरं बोलतोय, पण तुम्ही आपल्या भावामध्ये घेतलं पाहिजे, राईट? किंवा तुम्ही मला काहीतरी कॉम्प्लिमेंट द्याल, तुम्ही म्हणाल प्रभूजी तुम्ही असं आम्हाला शिकवलं ना भक्तिशास्त्री आम्हाला, त्याने मी सिरियसली घ्यायला नाही पाहिजे. मी अरे मी काय शिकवलं यार, काय शिकवलं मी कुठल्या तरी नोट्स तयार केल्या, ते पण दुसऱ्या कोणाच्या नोट्स वाचून तयार केल्या, आणि प्रभुपादांच्या पुस्तकात सगळे कॉन्सेप्ट काढले आणि वाचून दाखवले. त्यात माझं काय मोठं काय आहे. प्रभुपादांची वाणी तुम्हाला आवडली, पण त्याचं श्रेय मी उगाच घेत बसलो, मी काय शिकवलं, मी काय मोठा हे आहे, मग त्याने शुद्धीकरण होत नाही. म्हणून इथे प्रभुपादांचं स्टेटमेंट आहे, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट. मनुष्याच्या कृष्ण स्मृतीची पुनर्जागृती हरे कृष्ण महामंत्राच्या जपाने होते. आणि जे लोक जपा सिरियसली घेत नाही ते लोक कधीच कृष्ण भावना होऊ शकत नाहीत, किती पण तुम्ही बाकी काही गोष्टी करा. देन प्रभुपाद म्हणतात
भगवंतांच्या नामध्वनीचे श्रवण आणि कीर्तन या प्रक्रियेमुळे कान, जीव आणि मन युक्त राहते. अशा प्रकारे योगा अध्ययन आचरण करण्यास अत्यंत सोपे जाते आणि यामुळे भगवत प्राप्ती होण्यास मनुष्याला मदत होते. राईट, लाईक दॅट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पर्पट. तुम्ही जर सेकंड पॅराग्राफ मध्ये गेला तिथे प्रभात म्हणतात, भक्त हे भगवंतांचे त्यांच्या नारायण, कृष्ण, राम इत्यादी कोणत्याही रूपामध्ये हरे कृष्ण कीर्तनाद्वारे निरंतर स्मरण करू शकतो. जगामध्ये बरेच मंत्र आहेत. आता मी एक ठिकाणी जातो, त्यांच्या घरी गेलो होतो, मगाशी कीर्तन चालू होतं, भागवतांचा क्लास आणि कीर्तन. तर चर्चा करता करता मला कळलं की गुजराती फॅमिली आहे. त्यांची जी माताजी आहे, वाईफ, ती आहे द्वारकाधीश कृष्णाची भक्त, द्वारकेची, आणि नवरा आहे राम भक्त. तो ती म्हणत होती, ये ना कभी कभी भजन लगा देते, राम का बड़ा बड़ा भजन, मैं तंग आ जाती हूँ, मुझे कृष्ण का भजन लगाओ. मी म्हटलं कोणचा मंत्र जपते? ती म्हटली श्रीकृष्ण शरणम मम, आणि ते रामचं करतात. मी त्यांना किती वेळ सांगितलं की महामंत्र जप करा. आज मला कळलं. मी त्यांना म्हटलं, इसलिए मैं कहता हूँ बार बार हरे कृष्ण महामंत्र जप करो. क्यों? उसमें राम भी है, कृष्ण भी है. जेवढे काही अवतार भगवंताचे होऊन गेलेत ना, सगळे अवतारांचं नाव महामंत्रामध्ये आहे. कुठलाही तुम्ही म्हणजे, म्हणून महामंत्र विशेष आहे कलियुग करता. बाकी मंत्र आहेत, नाही असं नाही, पण महामंत्रामध्ये जी पोटेन्सी आहे ती पोटेन्सी बाकी मंत्रामध्ये तुम्हाला तेवढी भेटणार नाही. कारण हे प्रिस्क्राईब केलेलं मेडिसिन आहे. जसं एखाद्या आजाराकरता तुम्हाला समजा एक पर्टिक्युलर अँटीबॉडी सांगितली असेल की ही अँटीबॉडी खाल्ली पाहिजे तुम्ही, आणि मार्केटमध्ये इन जनरल अँटीबॉडी पण असतात, म्हणजे इन जनरल आजारावरती, पण एखाद्या आजारावरती स्पेसिफिक अँटीबॉडी दिली जाते की हेच खायला पाहिजे तुम्ही. आता मार्केटमध्ये अग्मेंटिन असेल किंवा अजून अग्मेंटिन मी रिसेंटली खाल्ली म्हणून मला नाव माहितीये. अजून दुसरे बरेच काही काही असतील, तुम्हाला माहिती असेल नाव, राईट? आठवत नाहीत मला आता. पण तुम्हाला जी सांगितली असेल तीच तुमच्यावरती काम करेल, कारण ती तुमच्याकरता स्पेशली इफेक्टिव्ह बनवून दिलेली आहे. त्याच प्रकारे महामंत्र आपल्याकरता स्पेशली कलियुगाकरता तारण मंत्र आहे. मग कोणी म्हणेल की आम्ही तर जय जय रामकृष्ण हरी करतो, करा ना, आम्ही कोणी नाही म्हटलं, पण करा तुम्ही, तो पण तसाच आहे. पण शेवटी महामंत्र, त्याच्यामध्ये जय जय रामकृष्ण हरी ऑलरेडी आहे, तुम्ही करा महामंत्र. त्यात कसं असतं, थोडा महामंत्र लांब आहे ना, काय म्हणतात अरे यार ये छोटा मंत्र ठीक है, वो भी बोनाफाइड है, लेकिन चैतन्य महाप्रभु ने स्पेशली कलयुग के लिए प्रिस्क्राइब किया है हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट? आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात, अशा अभ्यासामुळे त्यांची शुद्धी होईल आणि आयुष्याच्या शेवटी त्याने केलेल्या निरंतर स्मरणामुळे त्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. आणि प्रभुपादाने खाली उदाहरण दिलेलं आहे, योगा अभ्यास म्हणजे परमात्म्यावर ध्यान करणे होय. त्याचप्रमाणे हरे कृष्ण जपामुळे मनुष्याचे मन भगवंतांच्या ठाई नित्य एकाग्र राहते. चंचल असल्यामुळे मनाला बळेच कृष्ण. आणि अजून एक प्रभुपादांची सर्वात क्लासिक स्टेटमेंट, त्याच्यामध्ये अजून एक स्टेटमेंट आहे प्रभुपादांचं, म्हणजे हा पर्पट एवढा सुंदर पर्पट आहे, वाचत काय दिलंय, चंचल असल्यामुळे मनाला बळेच कृष्ण चिंतनात युक्त करणे आवश्यक आहे. म्हणजे उद्या जरी आपल्याला इच्छा नसेल जप करायची, जबरदस्ती जप करावं, जबरदस्ती जप करा. का? कारण मनाला कधी आवडत नाही औषध घ्यायला. मन कसं म्हणतं, हे मला आजाराचं औषध नको, कडू लागते, पण तुला ते घ्यावंच लागेल. तुम्ही नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन मध्ये ऑलरेडी वाचलेलं आहे ना, स्यात् कृष्ण नामादि चरितार्थ सीतापविद्या पीतोक्त रसनस्य न रुचिकानु. अजून काय पुढे आठवतंय काय? नेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन स्टडी केलं होतं ना, स्यात् कृष्ण नामचरितादि सीतापविद्या पीतोक्त रसनस्य न रुचिकानु किंतु आदरादनुदिनं खलु सेव जुष्टा साध्वी भवात अनुक्रमात तद्गत मूल अंतरी, समथिंग लाईक दॅट. राईट? म्हणजे आपल्याला आवडत नसेल तरी पण तुम्हाला घ्यायला पाहिजे, जबरदस्ती घ्या. दररोज का तुम्हाला असं वाटतं का एक्स्टसी, अरे वा महामंत्र, मे बी 4 राऊंड झाल्यावरती, म्हणजे 4 माळापर्यंत वाटतं महामंत्र, 4 झाल्यावरती वाटतं अरे कब पूरा ऑफिस जाना है, ब्रेकफास्ट लेना है, यहाँ जाना है, वहां जाना है. उस समय फिर भी जबरदस्ती लो, नींद आ रहा है चल के लो, चलते करो, लेकिन करो. राईट? सो दिस व्हेरी हे 2-3 तुम्ही स्टेटमेंट ना कटपेस्ट पण बनवा. एकाने कोणीतरी बनवा पोस्टर, आपण मला बनवून पाठवा, शेअर करू आपण सगळीकडे. त्यानंतर प्रभुपाद म्हणतात, आपण फुलपाखरू व्हावे असे चिंतन करणाऱ्या सुरवंटाचे उदाहरण एक उदाहरण वारंवार दिले जाते. राईट?
असे चिंतन केल्यामुळे त्याच जीवनात सुरवंटाचे रूपांतर फुलपाखरामध्ये होते. त्याचप्रमाणे जर आपण सदैव कृष्ण चिंतन केले तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनाच्या अंती श्रीकृष्णांच्या विग्रहाप्रमाणे शरीर प्राप्त होईल. So this is such a beautiful purport, त्याच्यावर तुम्ही मनन करा. राईट नाव एवढं सांगितल्यावरती अजून आपल्याकडे 20 मिनिटं आहेत. राईट 20 नाही, जास्त आहेत, 30 मिनिटं आहेत आपल्याकडे. 9:10 क्लास संपणार आहे, 8:10 चालू केला. तेच मला वाटलं म्हणजे 40 कसे काय झाले, अजून अर्धा तास आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जर तुम्ही थकला विकला असेल पाणी पिऊन घ्या, प्रसाद घेतला तर चालेल, मला काय हरकत नाही. ओके नाव देन. आता इथे आणि भगवंत असेच म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये नम्रता आहे. ह्या श्लोकामध्ये जेव्हा भगवंत म्हणतात ना, म्हणजे आता मागच्या श्लोकात काय म्हटले, मा मनुस्परम अंतकालेच्या मामेव, इथे काय म्हणतात, परम पुरुष, उस परम पुरुष के ऊपर ध्यान करो. उस परम पुरुष के ऊपर मतलब कौन, वही कृष्ण. लेकिन कृष्ण अपने आप को थोड़ा सा ये नहीं दिखाना चाहते कि मैं so like that he is referring himself third party, third person, right? भगवंत बऱ्याचदा करतात गीतेमध्ये की वाटायला नको असं की अरे मीच, म्हणजे किती, म्हणजे तुम्ही विचार करा किती सेन्सिटिव्हली प्रचार चालू आहे अर्जुनाकडे. उस परम पुरुष के ऊपर ध्यान करना अर्जुन, उस परम पुरुष के ऊपर, वो परम पुरुष मैं ही हूं. राईट नाव. आता ह्यानंतर मग आता क्वेश्चन असा असेल, आता हे याच्या मागच्या ह्याच्यामध्ये एवढं सांगितलं भगवंतानी की इस प्रकार ध्यान करणे का, इस प्रकार मेरा चिंतन करोगे, सॉरी असं जर माझा मृत्यूच्या समय चिंतन केलंस तर तुम्हाला अशा प्रकारे प्राप्त करशील. राईट. पण आता मग कशा प्रकारे मेडिटेट करावं भगवंतांवरती, आणि भगवंतांच्या कुठल्या कुठल्या क्वालिटीवरती मेडिटेट करावं, भगवंतांना कसं ध्यान करावं आपण. महामंत्र तर आहे त्याच्यामध्ये. आता ऍडिशनल भगवंत पॉईंट याच्यामध्ये देतात. श्लोक नंबर 9 ते 13 एक सिरीज आहे, 4 श्लोकांची आपण पटकन पुरी करू. सुंदर श्लोक आहे एकदम, मीटर मध्ये गावा, कोणी गावा. श्लोक नंबर 9 कोण वाचेल? राधिका किशोरी माताजी वाचा तुम्ही. अनोर अनियाम समनुस्मरेद्यः सर्वस्य दातारम् अचिन्त्य रूपम् आदित्यवर्णं तमसा परस्तात्. मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म, सर्व गोष्टींचे पालन करता, सर्व भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे. परमपुरुष सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. ते भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा सुंदर श्लोक आहे, भगवंतांच्या वेगवेगळ्या ऍस्पेक्टना कव्हर केलेला आहे. भगवंतांचे वेगवेगळे गुण कुठले आहेत. सर्वात पहिले भगवंतांना म्हटलेले कवी. कवी म्हणजे सर्वात बुद्धिमान, की ज्याला सर्व काही माहिती आहे, भूत वर्तमान भविष्य. म्हणून भगवंतांनी अगोदरच गीतेमध्ये सांगितलेलं आहे, वेदाम समदितानि, राईट, की मुझे सब कुछ पता रहता है. नाउ जेव्हा आपण या भगवंताच्या गुणावरती मेडिटेट करतो की भगवान को सब कुछ मालूम है, तेव्हा आपल्याला काय होतं, जीवनामध्ये नम्रता येते कि मैं संसार से सबसे छुपा सकता हूं, मैं क्या क्या गडबड करता हूं, लेकिन मैं उनसे नहीं छुपा सकता. राईट. मी किती लोकांना शिव्या दिल्यात, मी किती खोटं बोललोय, किंवा माझा जपा किती चांगला आहे, किंवा भागवतम मी किती चांगला ऐकतो, हे मी जगाला सांगू शकेल की मैंने ना आधा घंटा भागवतम पढ़ा, कैसे पढ़ा मालूम नहीं है, वो आधा घंटे में कम से कम 20 मिनट तो मैं सोया था, इतनी झपकी मारता था मैं. मग गाडीमध्ये मी जात होतो, टॅक्सीमध्ये, तिथे प्रोग्रामला थोड्याशा नोट्स ब्रीफ करत होतो. मला वाटतं 45 मिनिट्स ट्रॅव्हल असेल. 45 मिनिट्स मध्ये मला वाटतं कमी अर्धा तास तर मी पेंगत, मला कळलंच नाही मी पेंगतोय. मध्ये मध्ये असं वाटायचं मी बहुत पड रहा हूं. मध्येच गाडी ब्रेक लागायचा तर पुढे शीट वरती ठोकर दिली होती, अरे बापरे, फिर पडतात. राईट. आपण जगाला फसवू शकतो पण भगवंतांना फसवू शकत नाही. राईट. आणि म्हणून जेव्हा आपण भगवंताच्या या गुणावरती मेडिटेट करतो की भगवंत काय आहेत, सर्वज्ञ आहेत, ही इज कवी म्हणजे वाइजेस्ट, ही नोज एव्हरीथिंग, तो हम नम्र हो जाते. म्हणून आता ही जेव्हा क्वालिटी आपण भगवंतांच्या याच्यावरती मेडिटेट केलं, तेव्हा जेव्हा तुम्ही भगवंताचं दर्शन घ्यायला जाता अल्टर समोर, देवघरासमोर, तेव्हा तुम्हाला माहिती असते, दुनिया को मैं दिखा रहा हूं बहुत बड़ा भक्त हूं, लेकिन मैं क्या हूं, मेरी औकात
ठाकुरजी जानते हैं. आणि मग तेव्हा आपल्याकडे खरंच नम्रता येते. आपण भगवान प्रार्थना करतो, भगवान मेरे को कृपा करना, मुझे बचाना, मैं कितना पतित हूँ, आप जानते हैं. संसार के सामने मैं अपने आप को दिखाता हूँ बहुत बड़ा भक्त हूँ, लेकिन आप जानते हैं. राइट. सो दिस इज फर्स्ट क्वालिटी विच ब्रिंग्स ह्यूमिलिटी इन अस. राइट. क्योंकि हमारे सारे फॉल्ट उनको पता चल जाते हैं. चल जाते मतलब अंदर ही बैठे हैं. हम जब फॉल्ट करते हैं तभी भी बोलते हैं फॉल्ट कर रहा हो तू. हाँ भगवान फॉल्ट कर रहा हूँ, लेकिन ये फॉल्ट करने दो ना. देख बाद में फिर आके गिड़गिड़ाना मत, मैं फॉल्ट करता हूँ मुझे बचाओ. अभी बोल रहा हूँ. म्हणजे सगळ्या प्रक्रियेत आपण जेव्हा जातो तेव्हा भगवंताला माहिती असतं. एखाद्या आपण वाईट कृती स्टार्ट करण्यापासून ते अंतपर्यंत. सो दिस इज फर्स्ट क्वालिटी, दॅट इज कवी. मग त्यानंतर कोणी म्हणेल की ओके भगवंत कवी आहेत. प्रबोधन तात्पर्य दिलेलं आहे भगवंत हे कवी आहेत, अर्थात ते भूत वर्तमान आणि भविष्य सर्व काही जाणतात. पण याच्यासोबत ते काय आहेत, पुराणम आहेत. पुराणम म्हणजे सबसे पुराणा. राईट. कसं असतं आता तुम्ही म्हणता ना की विजडम इज असोसिएटेड विथ एज. तुम्ही म्हणता अहो आमच्या घरामध्ये 75 वर्षाचे म्हातारे आहेत, त्यांना लय अनुभव आहे, 75 वर्षाचा अनुभव आहे. 75 पावसाळे, 75 उन्हाळे, 75 हिवाळे आणि काय 75 दिवाळ्या. 75 तुम्ही भरपूर काही ऍड करू शकता. अहो त्यांनी 75 बघितलेत, त्यांना लय अनुभव आहे. बरोबर आहे. एज सोबत अनुभव पण असतो माणसाला. ज्याने जास्त पावसाळे बघितलेत त्याला माहितीये पावसाळ्यामध्ये छत्री घेऊन बाहेर निघायला पाहिजे. ज्याने एकच पावसाळा बघितला तर छत्री घेऊन निघत नाही. राईट. पण ना इथे मग आता प्रश्न असा आहे की ज्याने म्हणजे सर्वात पहिले भगवंत काय आहेत, कवी आहेत. कवी म्हणजे सर्वात म्हणजे ऑल नोईंग, त्याला सगळं माहिती आहे. दूसरी क्वालिटी है पुराणम, सबसे पुराना है वो, मतलब सबसे ज्यादा विजडम रहेगा. लेकिन वो विजडम, वो बुद्धि इस जगत के इंसान के जैसा नहीं रहता. आप बोलते हैं कि संसार में सबसे पुराना, मतलब जितना आदमी पुराना है, सपोज एखादा व्यक्ती असेल, उसको अगर एखादा म्हणू शकेल की मुझे समजा 120 वर्षाचा माणूस आहे, तो म्हणेल की मुझे 90 साल का अनुभव है. 120 वर्ष कोणी जगत नाही, समजून घ्या. आता तुम्ही सांगा मला जरा, इवन 90 वर्षाचा म्हातारा माणूस जरी त्याच्याकडे नॉलेज असेल, अनुभव असेल 90 वर्षाचा, पण तो कसा असेल, स्ट्रॉंग असेल का? स्ट्रॉंग असेल का? मजबूत असेल का? आता पण नेक्स्ट भगवंतांची क्वालिटी बघा. भगवंत काय म्हणतात इथे, भगवंत काय म्हणतात, कविम पुराणम अनुशासितारम. इतना पुराना और अनुभव के साथ होने के बाद भी अभी भी सारी चीजें मेरे कंट्रोल में है. बुढ़ा आदमी नहीं बोल सकता सब कुछ मेरे कंट्रोल में है. नहीं, आप भले कवि हो, बुद्धिमान हो और आपको अनुभव हो, लेकिन आपके हाथ से सब कुछ निकल गया है. अभी आपके कंट्रोल में कुछ भी नहीं बचा. आणि भगवंत म्हणतात मैं कवि हूं, सबसे पुराना हूं, लेकिन आपके जैसा नहीं हूं. पुराना मतलब मैं ओल्ड हो गया तो मुझे लाठी लेके चलना पड़ता है, आंख से दिखता नहीं है, कान से सुनाई देता नहीं है, अनुभव है, लेकिन मैं उसके जैसा नहीं हूं. मैं क्या हूं, स्टिल इतना पुराना होने के बाद भी सब कुछ मेरे कंट्रोल में है. राइट. अनुशासितारम, एव्हरीथिंग इज अंडर माय कंट्रोल. म्हणून तुम्ही म्हणता ना ते की एक गवताचं पात पण हालत नाही. राईट. भगवंतांच्या इच्छेशिवाय. म्हणजे एवढं कंट्रोल आहे. एक घास का पत्ता भी अगर हिलना है मेरा सैंक्शन लगेगा पहले. आपकी सांस जो आप लेते हैं, आपण जे श्वास घेतो, नेक्स्ट श्वास तुम्हाला द्यायचा की नाही द्यायचा, सॅंक्शन माझ्याकडे आहे. राईट. मी जर ठरवलं नाही द्यायचं, लगेच हार्ट मध्ये चोकअप, पंपिंग बंद. मग तेव्हा तुम्ही म्हणत नाही कि मैं सबसे कवि हूं, कुछ फायदा नहीं होता फिर उसका. सब जानता हूं, सबसे अनुभव. अभी जीवन ही खत्म हो गया तो क्या अनुभव ही नहीं तुम, क्या करोगे उस अनुभव का, सब बर्बाद हो गया. बट भगवंत म्हणतात मैं कवि हूं, इसके साथ साथ मेरा सबसे ज्यादा अनुभव है, लेकिन मैं अभी भी कंट्रोल में हूं क्योंकि मैं कभी बूढ़ा नहीं होता हूं. राइट. सो दिस इज सेकंड, थर्ड क्वालिटी, कविम पुराणम अनुशासितारम. एंड देन भगवंत म्हणतात अच्छा अणोर अणियाम्स. अणोर अणियाम्स मतलब आता कोणी म्हणेल की एखादा व्यक्ती जर सगळे कंट्रोल करत असेल पूर्ण सृष्टीला, तो म्हणजे कसा असेल, जो व्यक्ती पूर्ण सृष्टीला कंट्रोल करत असेल तो कसा असेल, फार मोठा असेल, नाही एकदम बरा, एकदम असा
मोठा. भगवान म्हणतात ऐसा नहीं है रे बाबा, वो समझ में नहीं आया, मैं छोटे से छोटा भी हूं, बड़े से बड़ा भी हूं. अणु और अणुयांश, मैं अणु के अंदर भी जाकर बैठता हूं. जो मायक्रोब होता ना, अमिबा, भगवान म्हणतात मी त्याच्या हृदयात पण असतो. तुम्ही म्हणाल त्याला हार्ट कुठे आहे? अमिबाचं हार्ट कुठे असतं? आपल्याला काय हार्ट नसतं त्याला. हार्ट म्हणजे बेसिकली हार्ट सारखं सेंटर, जिथनं त्याचं आहे ना जीवनाच्या प्रक्रिया जनरेट होतात, त्याला हार्ट म्हणतात बेसिकली. भगवान म्हणतात मैं सबसे छोटे से छोटे जगह में जगह बैठता हूँ, तुम्हारी व्याख्या मत लगाओ. मी जेव्हा छोटा होतो, भगवान म्हणतात ऍक्च्युली आता म्हणतील कृष्ण लीलेमध्ये जन्म जेव्हा होईल ना त्यांचा, मी जेव्हा छोटा होतो ना, छोटा म्हणजे केवढा, 3 महिन्याचा, मी पुतनाला मारलं होतं, माहितीये का तुला? पुतना एवढी 12 मैल लांब होती आणि मी फक्त त्याचा श्वास खेचला, दूध म्हणून पाचता मी त्याचा श्वास खेचला आणि त्याला मारून टाकला. छोटाच होतं. आणि ऍक्च्युअल चित्र येते कृष्णा बुक मध्ये, एवढं मोठं पर्वतासारखं आहे शरीर पुतनेचं, आणि भगवंत एवढे छोटेसे एक बिंदू वाटतायत है ना शरीरावरती पडलेत. त्यानंतर तुम्ही बघाल तृणावत केवढा मोठा हे होता, मोठा हुरिकेन, सायक्लोन. भगवंतांनी फक्त असं त्याच्या काळात पकडलं होतं मानेवर आणि लटकून बसले होते. म्हणजे छोटा आहे पण मी फार मोठ्या क्रिया करू शकतो. राईट. सो दिस इज 4th क्वालिटी, अणोर अणियांश. त्यानंतर नेक्स्ट लाईन मध्ये भगवान म्हणतात या अशा प्रकारे तुम्ही मला काय केलं पाहिजे, अनुस्मरद्य. अनुस्मरद्य म्हणजे माझ्यावर तुम्ही अशा प्रकारे कंटेम्पलेशन केलं पाहिजे. सी दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. आपण जेव्हा भगवंतांच्या लीलांचं स्मरण करतो तेव्हा फक्त असं करत नाही, कृष्ण दास लीला कर रहे, वाह है ना, गोपियां नाच रही है, मैं भी गोपी हूं, मैं भी नाचती हूँ. अरे गोपी बनने के पहले गीता पढ़ लो. है ना, गोपी बनने के पहले गीता का श्लोक समझ लो क्या है. भगवंतांना तत्वता जाणणे फार जरुरी आहे. त्याला म्हणतात अनुचिंतन. असं नका विचार करू की वृंदावन मध्ये गोपींनी कधी गीता स्टडी केली. गोपी आणि सगळ्यांना गीता माहिती असते, सगळ्यांना माहिती असतं. ते आर द बेस्ट ऑफ द स्कॉलर्स ऑफ भागवत आणि भगवद्गीता. फक्त तिथे काय असतं, योगमाया कव्हर करते जेव्हा जेव्हा त्यांना आवश्यक लीला करण्याकरता. जेव्हा नाही तेव्हा, आता तुम्ही विचार करा, जेव्हा रासलीला होते, जेव्हा भगवंत रासलीला गायब होतात, तेव्हा ते भ्रमरगीत तुम्ही ऐकलं असेल 10व्या स्कंदामध्ये, किंवा भ्रमरगीतच्या अगोदर जेव्हा भगवंत गायब होतात तेव्हा गोपी गीत गातात. त्याच्यामध्ये भगवंतांच्या वेगवेगळ्या अवतारांचं वर्णन आहे. हो, या गोपींना कुठं कळलं असेल वेगवेगळे भगवंतांचे अवतार आहेत? भगवंतांचे वेगवेगळे अवतार कुठे वर्णित केले शास्त्रामध्ये? कुठं वाटलं यांनी? त्यांना सगळं माहिती असतं. म्हणून इथे जेव्हा म्हणतात अनुस्मरद्य, इस प्रकार मेरा स्मरण करो. कैसे? इस रूप में. ऐसा नहीं कि केवल कृष्ण है, वो दूध पी रहे, बेचारे छोटे बच्चे हैं, यशोदा माई का दूध पी रहे हैं, मेरा गोपाल है, लेकिन वो कैसा गोपाल है देख लो, कविम पुराणम अनुशासितारम, ऐसा गोपाल है. इस प्रकार जब हम भगवान को स्मरण करेंगे, असं इथे सांगितलेलं आहे पहिल्या 2 लाईनमध्ये, असं स्मरण करा. त्यानंतर भगवंत म्हणतात नेक्स्ट, सर्वस्य धातारम चिंते रूपम. सी, सर्वस्य धातारम म्हणजे काय, मी सगळ्यांचा पोषक आहे, मेंटेनर. मी सगळ्यांना काय करतो, मेंटेन करतो. अच्छा, तुम्ही म्हणाल की अरे हम तो अपने आप को मेंटेन करते हैं, हम लोग ऑफिस जाते हैं, अभी ऑफिस से आके थक गए हैं, अभी लेक्चर सुन रहे हैं हम लोग, आप कहते हैं कि कृष्णा में मेंटेन करते हैं. अभी 8 घंटा ऑफिस से जाके कौन आया? हम लोग जाके आए ना. घर में बच्चों को पालन पोषण कोण किया? आता घरामध्ये जेवण कोणी बनवलं? आम्ही बनवलं. हो, एवढी कष्ट केले, मार्केटला गेलो, भाजी आणली, भाजी कापली, लहान मुलांना जेवण घातलं असेल, आणि आता बसलोय लेक्चरला आणि तुम्ही आम्हाला एवढं सगळं सांगता भगवंत मेंटेन करा. आम्ही काय केलं? मग आम्ही काय नाही केलं? अहो, तसं सांगायचा अर्थ नाहीये. सांगायचा अर्थ काय आहे, आपण जगामध्ये सर्व काही करत असेल, तुम्ही नोकरीला जात असाल, मार्केटमध्ये भाजी आणली असेल, तुम्ही कपडे धुतले असतील, जेवण बनवलं असेल, पण ह्या सगळ्यांकरता बॅकग्राऊंड देणारे कृष्ण आहेत. या सगळ्या गोष्टींना लागणारे जे बॅकग्राऊंड आहे ना, ते भगवंत पुरवतात. बिना बॅकग्राऊंड आपण हे काहीच करू शकत नाही. से फॉर एक्झाम्पल, जर पाऊसच नाही पडला, तुम्ही धान्य कुठून आणणार? हो, पाऊस नाही पडला, धान्य कुठून आणलं तुम्ही सांगा मला? जर पाऊस नाही पडला, धान्य तुम्ही काय फॅक्टरीमध्ये तयार कराल का? आहे कुठली कंपनी? आजकाल निघाल्यात प्लॅस्टिकचे बनतात. कुठली फॅक्टरी आहे का जिथे तुम्ही तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, साखर हे सगळं तयार करू शकता?
मग आपण भगवंतानी तयार केलेल्या गोष्टीला घेऊन येतो आणि सांगतो मैं लेके आया. अरे जब मैंने दिया तब लेके आया ना. अच्छा ठीक है, लेके आया. अच्छा तुम लेके आए हो, उसके बाद अगर तुमको उसको पकाना है घर पे, भोजन बनाने के लिए क्या लगता है? ईंधन. कच्चं तुम्ही खाऊ शकता? आता लेक्चर नंतर ट्राय करा. कच्चं तांदूळ खावा 250 ग्रॅम, कच्ची डाळ खावा 50 ग्रॅम. असं एवढंच लागतं ना, मला माहित नाही. किती भात खातात लोक? एवढा भात खात असतील ना, 4 चपात्या एवढं भात. मग घ्या ना, तुमचे डबे भरले असतील ना ते बाजारात आणलेले, तांदळाचा डबा उघडा, 100 ग्राम तांदूळ काढा, 50 ग्राम डाळ काढा कच्ची, आणि गहू काढा 50 ग्रॅम आणि खावा. खाऊ शकताल का? आणि खाल्लं तर पचेल का? ते म्हणजे खाण्यालायक बनवण्याकरता पण काय लागतं? इंधन लागतं. इंधन कोण पुरवतं? म्हणाल की हमारा गैस वाला बेचता है वो. अरे भाई, गैस वाले को कौन देता है? प्रकृति में से पैदा हुआ ना वो. अच्छा ठीक है, तुम्ही म्हणाला हमने अभी खा लिया पका के, पचा के दिखाओ, है तुम्हारा कॅपॅसिटी? उद्या कॉन्स्टिपेशन नको व्हायला कोणाला, किंवा डायरिया नको व्हायला. मग तेव्हा आठवतं, अरे पच नहीं रहा है डॉक्टर साहब. कैसे पचेगा? जब तक भगवान नहीं पचाएंगे. म्हणून बघा, मोठ्यात मोठा बलाढ्य जेव्हा बलशाली हे जरी असेल ना, पॉवरफुल रेसलर म्हणजे युद्ध करणारा, त्याला तुम्ही फक्त कच्चं जेवण खायला घाला बस. कच्चं जेवण दिलं ना, म्हणजे कच्चं तांदूळ खायला घाला बस. हे असं म्हणजे सिस्टम एवढं हरिबल होऊन जाईल, असं होऊन जाईल 10 दिवसामध्ये जेव्हा डायरिया होईल तेव्हा त्याला. आपल्याला सगळे काय वाटतं की मैं लाता हूं, मैं बनाता हूं, मेरा धन से कमाया. ये देखो बॅकग्राऊंड सिस्टम कोण अरेंज कर रहा है. जोपर्यंत भगवंत बॅकग्राऊंड देत नाही तोपर्यंत आपण, आपली अवकातच नाही हो, काहीच अवकात नाही आपली. ते आपण काहीच नाही म्हणजे. आणि जे काही आपण म्हणतो की मैंने ये किया, मैंने वो किया, हे सगळे कशामुळे? आपल्याला गर्व आहे. का गर्व आहे? कारण आपण बघितलं नाही, या श्लोकाला कधी स्टडी केलं नाही. कवीम पुराणम अनुशासितारम, उनके बगैर कुछ होता ही नहीं है. राईट. सो लाईक दॅट, ह्या सगळ्या भगवंतांच्या क्वालिटीवरती आपण काय केलं पाहिजे? मेडिटेट केलं पाहिजे. नॉट जस्ट रासलीला, पण त्याच्या अगोदर भगवंताच्या क्वालिटी मेडिटेट करा. आणि असे भगवंत काय आहेत? अचिंत्य रूपम सर्वसधाता अचिंत्य रूपम आदित्यवर्णम तमसा परस्तात. असे भगवंत काय आहेत? अचिंत्य आहेत. त्यांना आपण आपल्या बुद्धीने समजू शकत नाही. जेव्हा भगवंत आपल्या भक्तीच्या कृपेने, सेवेने कृपा देतील, तेव्हा आपल्याला कळेल, हो ये कृष्ण है, ये मुझसे बहुत प्रेम करते हैं, ये मेरे मित्र हैं, मेरे दुःख में भी मेरे मित्र है, मेरे सुख में भी मित्र है. काही लोकांना वाटतं की भगवंत माझे मित्र आहेत फक्त जेव्हा माझ्याकडे पैसा असतो. राईट. अरे असं नाहीये. भगवंत तुमचे मित्र तेव्हा पण आहे जेव्हा तुम्ही दुःखी असता. भगवंत तेव्हा पण तुमचे मित्र जेव्हा तुम्ही सुखी असता. जेव्हा तुमचं कोणी नसतं तेव्हा पण मित्र आहेत, जेव्हा सगळे असतात तेव्हा पण मित्र आहेत. फक्त आपल्याला दृष्टी नसते बघायची. राईट. अशा प्रकारे हा एक सुंदर श्लोक आहे ज्याच्यात भगवंतांवरती कसं मेडिटेट केलं पाहिजे याचं वर्णन दिलेलं आहे. ते ह्या सगळे पॉइंट्स एकूण एक इथे तात्पर्यामध्ये दिलेले आहेत. हे सगळे तुम्ही वाचू शकता. फक्त एक लाईन मी वाचेन. या तात्पर्याच्या शेवटच्या 3 लाईन मध्ये प्रभुपाद म्हणतात, अचिंत्य म्हणजे जे भौतिक जगताच्या अतीत आहे, ज्याला आपला युक्तिवाद, तर्कशास्त्र आणि ज्ञान स्पर्श करू शकत नाही, आणि ते अतर्क्य आहे म्हणून बुद्धिमानाने निरर्थक वादविवाद आणि तर्क इत्यादींना टाळून वेद, भगवद्गीता, श्रीमद भागवत इत्यादी शास्त्रामध्ये उपदेशांचा स्वीकार केला पाहिजे आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे तत्वांचे आचरण केले पाहिजे. यामुळे मनुष्याला ज्ञानप्राप्ती होते. सो लाईक दॅट, जेव्हा आपण भगवंतांवर ध्यान करतो तेव्हा भगवंतांवरती अशा प्रकारे तत्वता ध्यान केलं पाहिजे. साधं केलं म्हणतात. असं नाही की कृष्ण मेरे है ना और रासलीला करते हैं, बड़े कृष्ण सुंदर लगते हैं. अरे सुंदर लगते हैं तो आप खाली उनके एक्सटर्नल लीला पे मत जाओ. वो क्या है पहले समझो, अदरवाइज तुम्ही पण तसेच होऊन जाल. तो कृष्ण लीला करते, मैं भी लीला करूं, कर लो, है ना. मेरी भी राधा रानी एक, जैसे उनकी राधा है, बस. मग आपण मनुष्याला, भगवंताला मनुष्य स्तरावरती घेऊन येतो. राईट. हे अवॉइड करण्याकरता आपल्याला हे सुंदर गीतेचे श्लोक मेडिटेट करणे फार जरुरी आहे. नाउ देन आफ्टर दॅट आपल्याकडे अजून 10 मिनिटं आहेत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धीर ठेवा. ठीक आहे. 10 मिनिटांनी तुम्हाला सगळ्यांना प्रसाद भेटेल, सगळ्यांना जेवण भेटेल, मला पण भेटेल. मी पण अजून घेतलं नाहीये. हात दुखत असेल तर वर करा.
स्ट्रेच करा, साईडला करा, समोर करा, इकडे तिकडे. माझे दुखतात म्हणून करतोय मी. ठीक आहे. नेक्स्ट श्लोक. निवेदा माताजी वाचा श्लोक नंबर 11. सॉरी, नाही 10. वाचा पटकन, म्हणजे आळस दूर होईल. आवाज येत नाही तुमच्याकडे. आवाज पण तुम्ही गायब करून टाकला का? ठीक आहे, तुमचा आवाज येईपर्यंत तुम्ही या, म्हणजे बघून घ्या, शोधून घ्या काय होतंय. श्रद्धा माताजी ठाणे वाचा श्लोक नंबर. हरे कृष्ण. हा वाचा. 10. हो 10 बरोबर आहे ना, 10 आहे. हो. प्रयाण काले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर मध्ये प्राणाम अवेश्य सम्यक सताम परम पुरुषम उपैति दिव्यम. जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुव्यांमध्ये प्राणवायूला स्थिर करतो आणि योग सामर्थ्यद्वारे अविचलित मनाने पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो, त्याला निश्चितच भगवंतांची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रद्धा माताजी ठाणे यांनी आपल्या ग्रुप करता भरपूर सेवा केलेली आहे. हरे कृष्ण. थँक्यू. तर आता इथे म्हणजे अजून करत आहेत, करतातच आहेत. इथे भगवंत म्हणतात, एक सुंदर शब्द वापरलेला आहे. कुठे गेला? या प्रयाण काले म्हणजे मरण्याच्या वेळी. मनसा चलेन, मरते समय मन बहुत चंचल हो जाता है. प्रयाण काले मनसा चलेन, राइट, बहुत चंचल होता है मन. बट भक्त्या युक्तो योग बलेन, इथे शब्द वापरले सुंदर, योग बलेन. आता ऑफकोर्स बिकॉज ही प्रोसेस आहे अष्टांग योगाची, म्हणून अष्टांग योगाला सांगितलंय की मरते समय, शरीर त्यागते समय अपने दोन्ही भुवयांच्या मध्यभागी आपण काय केलं पाहिजे? ध्यान केलं पाहिजे. पण आपण प्रबोधाने आपल्याला भक्ती भावनामय कृष्ण कॉन्शियस पर्पट दिलेला आहे. दोन्ही भुवयांना प्राणवायूला स्थिर करून योग सामर्थ्याद्वारे अविचलित मनाने भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, नामस्मरण केलं पाहिजे. राईट. मग आता हा शब्द फार महत्वाचा आहे. योग बलेन. योग बलेन म्हणजे योगाच्या बळाने. प्रभुपादांची लास्टची तात्पर्याची लाईन बघा, म्हणजे लास्ट सेकंड पॅरेग्राफ बघा. प्रभुपाद म्हणतात, या श्लोकामधील योग बलेन हा शब्द विशिष्ट प्रयोग महत्वपूर्ण आहे. कारण योग अभ्यासाशिवाय, मग तो षटचक्र योग असो अथवा भक्ती योग असो, मनुष्याला अंतकाळी या दिव्य स्थितीची प्राप्ती होऊ शकत नाही. कोणालाही अचानक मृत्यूसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला एक्झाम मध्ये अचानक परीक्षेचं उत्तर आठवणार नाही. होतं का असं कधी? काय काय लोकांना असा विचार करतात, मला ना आठवेल, काहीतरी होईल, जादू होईल. 4 पैकी 1 ऑप्शन असेल ना, मी असं टिक करेन आणि ते ऑप्शन बरोबर येईल, असं नाही होत. इव्हन या भौतिक जगामध्ये असं होत नाही. मग मरत्या वेळी तर 4 ऑप्शन नसतात, 4 कोटी. एवढ्या विषयांचं आपण चिंतन केलेलं असतं, एवढे सगळे फिरतात, असं एवढी चक्कर येते मनुष्याला, आणि समोर 4 लोक दिसतात, यमदूत, तिथेच सगळं होऊन जातं. विल्हेवाट लागते, संडास मलमूत्र सगळं तिथे त्याग होतं. मग काय तुम्ही देवाला आठवणार? म्हणून त्याकरता काय पाहिजे? योगबळ. आणि योगबळ कसं भेटेल? आयुष्यभर जेव्हा साधना केली जाते. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. राईट. माता प्रभुपाद म्हणतात, मनुष्याने कोणत्या ना कोणत्या तरी योग पद्धतीचे, विशेष करून भक्ती योगाचे आचरण केले पाहिजे. मृत्यू समय मनुष्याचे मने अत्यंत विचलित असल्या कारणाने दिव्य स्तर प्राप्त करण्यासाठी आयुष्यभर त्याने योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. बरोबर आहे प्रियंका कांबळे माताजी. आपण अभ्यास केला पाहिजे, योगा अभ्यास. राईट. मग आता तुम्ही बघा ना, कधी कधी कसं असतं, योगा अभ्यास का पाहिजे? योगा अभ्यास योगबळ प्राप्त करण्याकरता पाहिजे. योगबळ काय आहे? योगात म्हणजे आपण जी साधना करतो त्यातनं आपल्याला जी पॉवर भेटते, शक्ती भेटते, त्याला म्हणतात योगबळ.
आणि स्पेशली मृत्यूच्या वेळेला आपलं मन 10 ठिकाणी विचलित होणार, म्हणून योग बळ पाहिजे त्याला स्थिर करण्याकरता नामस्मरणावरती. मग आता या जगामध्ये असे काही लोक असतात, अगर उनको बोला जाए, समजा फॉर एक्झाम्पल फ्रॉम डे 1, तुम्ही जेव्हा फर्स्ट डे ला येता इस्कॉन मध्ये, तुम्हाला फर्स्ट डे ला काय सांगितलं जातं? अरे जिंदगी में लाइफ मैनेजमेंट कैसे करना है सीख लो, स्ट्रेस को मैनेज करना है अच्छा सीख लो, अच्छा रिलेशनशिप प्रॉब्लम है सीख लो. उसको मालूम नहीं है अभी हमको क्या देने वाला है. मी जेव्हा हॉस्टेलला होतो तेव्हा ते पुस्तक वाचतो तुम्ही, प्रेरणा फेस्टिवलचं कॉन्क्वेस्ट म्हणून एक पुस्तक होतं, त्यात असे टॉपिक असायचे, स्ट्रेस मैनेजमेंट, टाइम मैनेजमेंट, रिलेशनशिप मैनेजमेंट. मैं बोला यार ये तो IIM से बहुत बड़े लग रहे हैं, खाली मैनेजमेंट करते जा रहे हैं. नाशिक राधिका कुमारी माताजी, बरोबर आहे का? तुमच्याकडे पण होता चल ना युथ प्रोग्राम होता तुमच्याकडे पण, चेष्टाष्टमी बरोबर करत असतील. येस प्रभू. ते सगळं कसं असतं? प्रभू आलेले. कोण? ब्रजविहारी प्रभू आले, गोपीनाथचे आपले. येस ते पण करतील. आणि मग मी बघायचो प्रत्येक प्रेझेंटेशनच्या शेवटला काय असायचं? चॅन्ट हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी म्हणायचो इन लोगों को कहना क्या है? टॉपिक लिखते हैं टाइम मैनेजमेंट, लास्ट में बोलते हैं जपा करो. टॉपिक लिखते हैं स्ट्रेस मैनेजमेंट, लास्ट में लिखते हैं जपा करो. टॉपिक लिखते हैं हाउ टू डेवलप फोकस, लास्ट में लिखते हैं हरे कृष्णा. टॉपिक लिखते हैं हाउ टू डेव्हलप गुड पर्सनॅलिटी, लास्ट में लिखते हैं महामंत्र. मी म्हणायचो हे लोक काय आहेत यार, काय समजत नाही हे लोक. प्रत्येक गोष्टीला महामंत्र लिहितात शेवटला. आपले काही विद्यार्थी आहेत ते महामंत्र लिहितात पेपरामध्ये. उत्तर नाही आलं हरे कृष्णा, उत्तर आलं म्हणजे आलं हरे कृष्णा. राईट, गुड हॅबिट, व्हेरी गुड हॅबिट. त्यांना पास करतो मी. याचा अर्थ नाही की तुम्ही सगळ्यांना तसं लिहायला चालू करा. उत्तर लिहा आणि मग महामंत्र लिहा. मग विचार करायचा यार ये लोग क्या है, हर चीज में महामंत्र लिखते हैं. मग त्यानंतर मला कळलं नाही पहिले. नंतर मी जेव्हा स्टार्ट केली चॅन्टिंग तेव्हा मला कळायला लागलं, अरे यार ये चॅन्टिंग होत आहे क्या, वाव दिस इज चॅन्टिंग. मग आता जर आपल्याला सिस्टमॅटिकली कळलं नाही ना, चांगल्या वैष्णवांचा संपर्क घेऊन गीता वाचून जर आपल्याला कळलं नाही की ये जिंदगी भर जप करने के लिए क्यों बोलते हैं यार. साल में भगवान के पास कितनी बार जाया जाता है. बाहेरचे लोक मंदिरामध्ये किती वेळा येतात आयुष्यभरामधनं. फेस्टिवलला उत्सव असेल किंवा आमचा एक भक्त होता, म्हणजे आहे अजून तो आहे, त्याचं लग्न झालं. म्हटलं कुठे चाललं रे? खंडोबा. लग्न झालं खंडोबाला कशाला? नाही हो लग्न झालं ना, आता कुल देवतात आमचे खंडोबा, आशीर्वाद घ्यायला झाला खंडोबा. मग अगोदर नाही जात, अगोदर नाही गेला कधी खंडोबाकडे, नाही जायचो. पण आता लग्न झालंय ना विशेष. म्हणजे याचा अर्थ काय आहे की आपली जी स्पिरिच्युअलिटी आहे ती काय पार्ट टाइम आहे. पार्ट टाइम पण नाही हो. कधी जेव्हा मध्ये वाटेल ना की आता गरज आहे तर जावा देवाकडे, गरज नाही काय गरज नाही, आम्हीच आहोत ना करते धरते. पण इथे म्हणतात आयुष्यभर साधना केली पाहिजे. मग आता काय होतं बघा, काही लोक असे असतात, 5 मिनिटांमध्ये होऊन जाईल. काही लोक असे असतात ते काय विचार करतात, स्पिरिच्युअल रिट्रीट किंवा आध्यात्मिक पिकनिक किंवा यात्रा किंवा रेग्युलर साधना मेडिटेशन म्हणजे काय, आपल्या रुटीन लाईफ मधनं ब्रेक आहे. असंच असतं ना कि दिन हफ्ते में पूरा थक गया मैं, अभी 7वें दिन इस्कॉन मंदिर जाता हूँ, थोड़ा सा बड़ा शांति मिलता है यहाँ पे यार. ऑफिस का वो कटकट, बॉस का झंझट और घर में वही झंझट. बोला था कल भिंडी की सब्जी बनाना, भोपला बना के रख दिया, मैं तो बहुत थक गया हूँ यार. इस्कॉन मंदिर में बड़ा अच्छा सुंदर प्रसाद बनाते हैं और फ्री में मिलता है. बस एक सत्संग कार्यक्रम में बैठो, एसी हॉल में बैठो, क्या रिलीफ मिलता है. अच्छा मैं आता है ना म्हणा, आप लोग ना सुबह आ जाना, सुबह 6 बजे मंदिर में आना जब भक्त जपा करते हैं. आता सकाळी तुम्ही कधी बघितलं असेल, तुम्ही इस्कॉन मंदिर व्हिजिट करा सकाळी 6 वाजता. तुम्ही तर सगळे डिवोटीज आहात. तुम्ही जर टेम्पल हॉलला आलात आणि तो बाहेरचा व्हिजिटर येतो, तो बघतो सगळे बघतो हरे कृष्ण 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 हरे हरे हरे, एवढी मान हलवतात. काही लोक, मी तर कधी कधी बऱ्याच उभा असतो, उभा चॅन्टिंग करत असतो. एवढा इंटेन्स चालू असतं तिकडे चॅन्टिंग. कोणी उठलाय, कोणी मान हलवतोय, कोणी धावतोय, कोणी काय करतोय. ये रिलैक्स होगा आदमी, इससे रिलैक्स होने वाला है. मैं सोचा था रिलैक्स होने के लिए आता हूं, मैं इनको देख के मेरे को तनाव आ रहा है. अभी ये गर्दन कितनी बार हिला रहे हैं प्रभु जी, देखो इसको, अरे गर्दन टूट जाएगा आपका.
मग आता तुम्ही मला सांगा, जे लोक मंदिरामध्ये शांतीचा अनुभव घ्यायला येतात हे लोकांना कधी शांती भेटणारच नाही. जे लोक मेडिटेशनला ब्रेक म्हणून समजतात, ब्रेक, मेडिटेशन मतलब क्या है? लाइफ से ब्रेक है. अरे भाई, मेडिटेशन लाइफ से ब्रेक नहीं है. मेडिटेशन हैज टू बी व्हेरी इंटेन्स. क्योंकि म्हणजे तुम्ही मला सांगा, आपल्या जीवनामध्ये शांती कधी प्राप्त होते? सांगा आता बरं. आता मी थकलो सांगून, तुम्ही सांगा. आपल्याला आयुष्यामध्ये शांत कधी वाटेल? तुम्ही मला सांगा, शांतीचा अनुभव कधी येईल? सांगा. उत्तर भेटेपर्यंत क्लास चालू राहील, मला बोलायचं नाही. जेव्हा आपलं मन शांत असतं. कोणी उत्तर दिलं? प्रियंका कावळे माताजी. आज भिंग वगैरे नाही आणलं का? ओके, जेव्हा आपलं मन शांत होईल. अच्छा, आता मन कधी शांत होईल मला सांगा? ठीक आहे. आता मला कनेक्टिंग लिंक सांगा याच्यामधली. भगवंताचं नामस्मरण करणे आणि शांत होणे याच्यामध्ये लिंक काय आहे? भगवंताचं नामस्मरण करणे कसं काय मन शांत होतं? भगवंतांना आठवून आठवून. किती गोड. यांचं खरंच प्रेम आहे, लय प्रेम आहे. म्हणजे तुमचं वेगळं, सर्व वेगळं आहे. पण आता आम्ही काय थोडे अॅनालिटिकल लोक आहोत. तुम्ही सिंपल आहात. तुम्ही काय म्हणजे सिंपल श्रद्धा असतात ते लोक सिंपल असतात, त्यांना कधी जीवनामध्ये तणाव नसतो. पण आता काही लोक असं काय विचार करतात, मंदिरात जाणे म्हणजे ना ब्रेक आहे हो, आराम भेटतो. मग आता ह्या लोकांना म्हणा, अच्छा प्रभू ब्रेक चाहिए ना, बैठो यहाँ पे अभी जप करो, 1 घंटा जप करना है. अहो, मी कधी कधी सत्संग प्रोग्राम मध्ये 1 माळ करून घेतो ना, तेव्हा पण लोक विचलित होतात. ती काही लोकांची कसं असतं ना, की सत्संग प्रोग्राम मध्ये झोळी माळ देत नाही ना आम्ही, म्हणजे त्यांना फर्स्ट टाइम देतो माळ चॅन्टिंग करायला. ते माळेकडे बघत असतात, कधी संपेल कधी संपेल कधी संपेल. एकच माळा करत असतो, बघत असतात, अरे खतम नाही होता है. आणि काही लोक त्याचे 10-12 फिरवून घेतात ऑलरेडी. म्हणजे त्यांना वाटतं की अरे ये महामंत्र कैसा जपते ये लोग, 1 बीड में 1 बार, मेरा तो हो गया. म्हणजे ते लोक एक वेळा 2-3 बीड खाऊन टाकतात. त्यांना वाटतं की अरे हो गया, अरे कब होगा कब होगा एवढे. अरे काय काय भक्त बघितलं मी, एवढं म्हणजे असं हे होतात की रेस्टलेस, दम घुट रहा मेरा, कब पूरा होगा कब पूरा होगा. ये तो प्रभु जब करते जा रहे और वो आंख बंद करके जब कर रहे हैं, इसलिए उनको मालूम नहीं हमको क्या हो रहा है. तुम्ही डोळे बंद करून करतो, समोरच्याने काय होतं मला माहित नाहीये. आता माझा जेव्हा पूर्ण तेव्हाच मी हात सोडेल ना. मग जेव्हा 16 माळा करायच्या असतात ना, आणि 1 शॉट मध्ये इंटेन्स, आणि तेव्हा तुम्हाला झोप येत असेल, भूक लागली असेल, काल तुम्हाला कोणीतरी ओरडलं असेल, किंवा बोनस भेटला नाही ऑफिसमध्ये दिवाळीचा, आणि घरी बायको वाट बघते, अहो बोनस कुठे आहे, साडी कुठे आहे माझी, बोनस नाही भेटला, जावा तुमच्या आजचा सगळा जप बरबाद. साधना ही फार इंटेन्स आहे. मग आता कनेक्टिंग, कारण तुम्ही अजून सांगितलं नाही उत्तर, कनेक्टिंग लिंक आहे म्हणून मी पुढे गेलो नाही, तुम्हाला ब्रेक दिला मध्ये. नामस्मरण केल्याने मनशांती कशी प्राप्त होते सांगा मला? कोण सांगेल? प्रत्यक्षात येतील पाटील माताजी. डोक्यावरती हात ठेवला त्यांनी, म्हणे अहो प्रभूजी सोडून द्या, आज प्रसाद घ्यायचा आहे आम्हाला. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम प्रभूजी. तुम्ही तर सकाळ जप करायला आता 4 वाजताच. हो प्रभूजी. हो, मग आता उत्तर तुम्ही द्यायचंय. भगवंताच्या नाम जपावर आपण फोकस करतो ना प्रभूजी तेव्हा. पण कसं होतंय, नाम जपाचा फोकस आणि मनशांती कशी प्राप्त होते? डायरेक्ट आत्म्याशी कनेक्ट होतो ना प्रभूजी तो. अच्छा, प्रियंका कांबळे माताजी म्हणताय का? कोण म्हणते? संगीता काळे माताजी. अच्छा, डायरेक्ट आत्म्याशी कनेक्ट होऊन जातो. तिकडे कनेक्शन भगवंतावर असलेल्या विश्वासाने होतं प्रभूजी ते. ओके, परफेक्ट उत्तर आहे. श्रद्धा माताजी बोला ठाणे. तुमचं उत्तर घेतलंय मी. शरणागती 100%. तुम्ही जवळ पोहोचलात. इकडे कीर्तन चालू केलं शोभा माताजी. कोण म्हणतोय? हा, गोपीनाथ माताजी बोला बोला बोला. आपलं ध्यान ते म्हणजे जे चिंता असते त्यावर जाऊन आपण भगवंतावर ठेवतो, त्यामुळे थोडंफार. शोभा माताजींना फार उत्सुकता आहे की आपण कीर्तन ऐकलं पाहिजे.
हरे कृष्ण. मधुसूदन माताजी बोला. प्रभूजी सकाळी ज्यावेळेस मंगल आरती होते, अल्टर बंद होतं, मग जपाला बसतो ना, तेच विग्रह डोळ्यापुढे दिसतात आणि जपा इतका सुंदर होतो प्रभूजी, भयंकर छान जपा होतो. हरे कृष्ण. माताजींचं किती म्हणजे एक्साइटमेंट आहे. आणि ऍक्च्युअली काही लोक असे असतात, ते वाट बघतात, उद्या मंगल आरती कधी येईल कधी येईल कधी येईल कधी येईल. अशी भक्त आहेत, मी बघितलेत. म्हणजे मला कधी कधी होतं, असं मला दररोज होत नाही. असं वाटतं कधी मंगल आरती येईल. वन ऑफ द एक्झाम्पल. सो स्वीट. हरे कृष्ण. ओके, तर आय थिंक आपण याला नेक्स्ट टाइम कंटिन्यू करू. तुम्ही या प्रश्नावर तुम्ही मेडिटेट करा पूर्ण आठवडा, म्हणजे आठवडा नाही, शुक्रवारी आपला क्लास होईल. चिंतन करा आणि आपण मग याचं उत्तर आणि सोबत पुढे वाढवू आपण. कारण हे फार महत्वाची कनेक्टिंग. तुम्ही दिलेली उत्तर परफेक्टली मॅच होत आहेत, पण याला एक शब्द ऍड करायचा आहे, तो शब्द तुम्ही शोधून काढायचा आहे. सुखदालाल माताजी, तुम्हाला काय बोलायचं होतं का? भगवंतांचं स्मरण करणं ही एक इच्छा असते, बाकी काही लोक नसतात. परफेक्ट. ऐकायला आलं का प्रभूजी? हो, ऐकायला आलं. भगवंतांचं स्मरण करण्याची इच्छाशिवाय दुसरी काही इच्छा नसते. परफेक्ट. फक्त मी त्याला बॅकग्राऊंड काढायचा प्रयत्न करतोय की त्या बॅकग्राऊंड मध्ये काय होतं. जसं तुम्ही झालं 1 मिनिटामध्ये होऊन जाईल. आता 9:14 झालेत ना, 1 मिनिटात 15ला फिनिश. म्हणजे नेक्स्ट टाइम कंटिन्यू करू. जेव्हा तुम्ही 2 रसायने मिक्स करता तेव्हा त्यातनं काहीतरी धूर निघतो बाहेर, बरोबर आहे का नाही? तुम्ही लॅबोरेटरीमध्ये बघितलं असेल. किंवा तुम्ही चोक मारता भाजीमध्ये, तेल गरम करता, मग तुम्ही राई टाकता, राई तडतडते आणि मग धूर येतो. एक प्रक्रिया होते. ह्याच्यामध्ये काय प्रक्रिया होते ते आपल्याला माहित करायचंय. आपण नेक्स्ट वीक माहित करू, म्हणजे नेक्स्ट क्लासला. ठीक आहे, तुम्ही मेडिटेट करत राहा आणि शोधून काढा. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधु अनंत कोटि वैष्णव. हरे कृष्ण. प्रभूजी प्रणाम. प्रभूजी प्रणाम.